राम राम मंडळी, कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बारागाड विद्या नावाची विद्या ज्यांना कोणा अजून लोक आहेत अवगत आहे त्यांनी कृपया मला संपर्क करण्याचा प्रयत्न करावा. बारागाड विद्या आपल्याला थोडी गरज आहे तुमची. आजची जी स्टोरी आहे ना, ही तशी असं वाक्य म्हणायची पाळी ती की लग्न झाल्यापासून कमीत कमी 30 वर्ष 50 वर्षापर्यंत आपल्या बायकोसुद्धा विश्वास ठेवून आहे भाऊ, असं मला असं म्हणणं चुकीचं आहे. एकत्र राहून फार अगदी फार दोन जीव जसे एक होत्यात तशी ती असं वेगळं होऊ शकत नाही. मनाने शरीराने लय एकत्र असतात. काही वेळानंतर काही वर्षांनंतर अशा प्रकारची घटना. 8 पाटनगर होतं आणि त्या नगरामध्ये एक सरकारी कर्मचारी राहतोय, लखन ड्युटे, वय वर्ष 51. स्टोरी फार म्हणजे जी घटना आहे तीच फार भयानक आहे आणि थोडंसं आत्मचिंतन करायला लावणारी. हा जो लखन ड्युटे वय वर्ष 51 हा सरकारी कर्मचारी एका खात्यामध्ये, आणि ती बी आता थोडं 51 म्हणलं निवृत्तीला जवळ आलेली व्यक्ती, पगार 80-90च्या पुढंच. जाऊ द्या, बाकीचं वेगळंच असत ते आपल्या काय स्टोरीचा भाग होऊ शकत नाही. पण त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या आयुष्यामध्ये एक महामाया होती, ते मी त्याची बायको. आता पूर्व इतिहास पर्यंत जाण्या इतका मी सक्षम नाही अजून महाराष्ट्रात काय होता. 51 वर्षाच्या माणसाला 36 वर्षाची बायको कशी काय भाऊ, असा विषय. कळल लवकरच कळल. ही 36 वर्षाची बायको, तिचं नाव मैनाबाई. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. एक जे गाणं आहे का, ते नुसतं गाणं नाही, एक संदेश होता आदरणीय अण्णाभाऊ साठेंचा. कुणासाठी? ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मुंबई काढायचा वेगळा विचार चालला होता, महाराष्ट्रापासून तसं गेलंच की आपलं कारवार वगैरे गेलंच की भाग कर्नाटकात. हे दोन जेव्हा जिल्हे दोन आपले गेले, ते त्या अर्थाने उद्देशून हे गाणं, हे क्रांतिकारी विचार होता लक्षात. माझी मैना गावाकडे, महाराष्ट्राची जी मैना आहे ती राहिला बा. आपल्या मराठी भाषिक आपले बांधव अजून तिथे आहेत आणि अत्याचार होतो बरं का तिथं कन्नड्यांकरून. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मला फोन असतात बेळगाव कारवार अशी परिस्थिती. ते तिथं जरी राहत असले तरी हृदय जोडलेलं आहे. ते काय ही ताकद आहे महाराष्ट्राची, असा विषय. फक्त दुर्दैवानं राज्यकर्ते व्यवस्थित मिळले नाही हो, नाहीतर काल बी सोन होतं ना आज बी सोन आहेत. आणि आपली जास्त व्हॅल्युएशन बाहेर नाही, हे पण लक्षात आहे माझ्या. मी 2-4 राज्य हिंडतो. आपल्याला येड्यात जमा करा, येड्यात. जाऊ द्या बरोबर, त्या लय बोलायसारखे. ह्या स्टोरीमध्ये ही जी मैनाबाई वय 35, ही तालुक्याच्या गावी राहायची आणि मुंबईला नोकरी होती लखन ड्युटीची, तो तिथं राहायचा. दोघांमध्ये संवाद नव्हता, दोघांमध्ये प्रेम नव्हतं, दोघांमध्ये आलिंगन नव्हतं. आणि हे सगळ्या गोष्टी नसल्यामुळं ह्या मैनाबाईच्या मनात त्या नवऱ्याविषयी तीव्र चीड तयार झाली. त्याला कचून पगार, तो काही जास्त पैसे देत नव्हता. इथं दागिनं फिगिनं होतं पण जगापुरतच द्यायचा. ही लय किरकिर करती, डोकं लावती म्हणून तो काय गावाकडं. सगळ्यात महत्त्वाचं हे फक्त समाजाच्या दृष्टीने नवरा बायको होते, पण नवरा बायको ज्याप्रमाणे असायला पाहिजेत त्याप्रमाणे त्यांचं शरीर संबंध नव्हते, त्याप्रमाणे त्यांचं प्रेमाने बोलणं नव्हतं, एकमेकाची सुखदुःख जाणून घेणं नव्हतं, एकमेकाचा फोन नव्हता. हा प्रकार ह्या घटनेला कारणीभूत. ती तिकडं हे इकडं. मग शेवटी शरीराची एक भाषा असते, तिथं काय त्या मैनाबाईला नाव ठेवायला वाव नाही. पण आपलंच हत्यार शेवटून घ्यायचं आगीत बिगीत जरा उलट पालट करून, तर कार्यक्रम ओके झाला असता. त्या बाईने
आसरा घेतला अनैतिक संबंधाचा. बरं आता कोण कोणाचा मालक नाही, तिने कोण शोधावं याला काही लिमिट नाही, कारण ते अनैतिक आहे. तिथं नैतिकता काहीच नाही, वयाचा काही विषय नाही. एक तर तिच्यापेक्षा 16 वर्ष नवरा मोठा, ते बी जाऊन द्या. मग इथं कुणाला शोधावं, कोण ह्या तिचे विवंचन आहेत. मनाने शरीराला किती दाबलं तरी शरीरातलं असं उचमळून येत, आत्म्याचं ऐकत नाही, मनाचं ऐकतं शरीर. आणि संप्रेरक असतात, वेळची वेळ रिलीज झालं पाहिजे. गायची दार काढायची म्हणल्या बघा बरं, आता शेतकऱ्याला माहिती, रोज सकाळ काढतोय दार, संध्याकाळ काढतोय, कास मोकळी करतोय, संध्याकाळी काढलीच नाही बा वास्तूर काय ना सोडावं लागतो. पण आईबात नाही बघितलं, सकाळच्या पारी दगडी होत्यात बा, ते दूध आतल्यात खराब होतं, वरून परत तयार होणार दूध रेटा सगळे. ध्यानात ठेवा, बाकरी तव्यावर टाकलेली फिरवलीच पाहिजे, विहिरीतलं साठलेलं पाणी उपसलंच पाहिजे. तसंच असतं. फुटबॉल काय देवाने मारायला दिला का आपल्याला? काहींचं फुटबॉल लुळवून पडले, आता काय करावं मग? तरी मी त्या औषधामुळं लय जणांचं आयुष्यात कल्याण केलंय, ध्यानात ठेवा. मला हे काय आपला सबस्क्रायबर नव्हता, तर काय करावं हो लखन देवटे, काय ओके लागला असता विषय मार्गी. बाईची पोटाची आणि पोटाच्या खालची भूक व्यवस्थितपणे बागली गेली तरच ती गोड बोलती. नाही तर किर 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 फार मेंदूच्या शरतोटाची पाडी येते लोकांच्या गाड्यांची. लय अवघड काम आहे. अशा प्रकारचं यांचं वाजलेलं, आणि अशी परिस्थिती अनैतिक संबंधाला प्रोत्साहन देणारी अशी असते. किंवा आहे इकडं पण मुंबईत, पण तिने गावाकड, मुंबईपासून साधारण तिचं गाव आहे 350 किलोमीटर. त्या बायकोनी काय केलं, ह्या मैनाबाईनी, मनात फक्त पाहिजे पाहिजे कोणतरी आपल्याला शरीराची आणि मनाची दोन्हीची भूक भागवण्यासाठी. कापड दुकानात साड्या नाही गेली बा, आत्ता चालू 2026 आणि विषय चालू झाला 2024 पासून. साड्या आणायला गेली, असा टकटकीत टवटवीत सेल्समन बघितलं तिने. सेल्समन म्हणजे नाव काय, मला अमित सेल्समन आहे असं तसं. मग त्यांनी कपडे दाखवली, ही कपडे बघते, साड्या बघते, गडीभर त्याला बघते, साड्या बघते. कोणाचं मन, आता मुलं सुद्धा तुम्हाला सांगतो काय काय दोरावा लावतात, बांधतात, काही बंधन असतात कुठं काय. पुरुषाला सुद्धा नजर लागते, ही गोष्ट खरी, ध्यानात ठेवा. ती बघितलं, पण आता काय डायरेक्ट काय कधी काय होतं का? नाही, डायरेक्ट काहीच नाही झालं. त्या सेल्समननी, त्याचं नाव आहे अमित, त्यांनी लय विचारले की तुम्हाला तर साडी घेतली, आता घरी लहान बाळासाठी काय देऊ का? आता बाळ होण्याचा कालावधी 20 वर्षाचा, 18 वर्षी लग्न झालं तर 35व्या वर्षी जर बाईला विचारलं की साडी ते बाळासाठी काय देऊ का, खालून वरून बाई खुश, बया मी आज विच्ची दिसते का काय, दुनियाला ही चित्र आहे. सौंदर्याची तारीफ केलं ना, एक तर ते आरसं पार जुनं होऊन जातात, असं बघन असं बघन असं बघन. आरशाला सुद्धा, आरसा सुद्धा कटाळतो, तुम्हाला माहित नाही की बा एकच चेहरा कवर बघायचा ना. असा चेहरा आहे की दिवसेंदिवस असं बिघडत जाणार आहे, असंही खराब होत जाणार आहे. ही का 16ची पोर आहे का 35व्या वर्षी निळायला, असंच असतं. ती झालं बघ तसं म्हणलं, गुदगुल्या झाल्या. वारे तू फारच छान बोलतो रे, अमकं तमकं बोल नाही. ती सारखी जायला लागली तिथं, ती मनात ती व्यक्ती राहिली. प्रसंग 8 तासाचा होता, अर्धा तास साड्या बघणं घेणं. पण ती एखादी व्यक्ती कशी मनात राहून जाते. तुम्ही सुद्धा नाही का एखाद्या कॉफी हाऊसमध्ये, एखाद्या हॉटेलमध्ये, मी म्हणतो गावाकडे मिसळ खातानी, एखाद्या स्टँडवर, एखाद्या एसटीत एखादं पाखरू आवडलं, चेहरा आवडला समजा धरून चाला, तर ते निघून गेलं तरी दुसऱ्याच्या दिवशी देण होतं, तसा प्रकार. ह्युमन सायकोलॉजी फार फार म्हणजे फार स्टडी करण्यासारखी, पण प्रत्येकाला तुम्हाला वेळ नाही म्हणून जाऊ द्या, द्या. आता माणसाचं मानसशास्त्र जाणून घ्या. ही गेले बा, ही परत 2-3 दिवसात तिथं गेली. आज काय, आज 2 गोष्टी घ्यायच्यात. म्हणजे काय, तुम्हाला चांगल्या प्रकारचा ब्लाऊज घ्यायचा
आणि मी तुला कॉफी पाचते. अरे चहा कॉफीचं काय हो, मी पाचतो, एवढं काय नाही. चला ब्लाऊज बघा आधी. आता ह्याला कुठं माहिती आहे की जो ब्लाऊज आपण ह्या बाईला घेतो हे आपल्यालाच फेडायचा एक दिवस, आपलाच ब्लाऊज उतरायचा आहे तो. अशी दुनिया आहे. ह्यांचं बोलण्यातून काही का होईना सगळ्यात मोठी खटकी तुम्हाला सांगतो. 22 वर्षाचा मुलगा आहे फक्त, ही 35ची आहे. याला म्हणतात कुगर. कुगर मी पाठीमागं सांगितलं, लोकांनी लक्षात राहिलं नाही कुगर म्हणजे काय. आपला देश आहे ना, आपण समजा अडाणीचित काय, आपण केलं हुशार अजिबात कोणी समजू नका. हा, अडण्याचे आपण विकसित असतो, चांगले असतो, तर आपण अडाणीचित. हा, आपण अशा लोकांना निवडून देतो की आपल्या फुल लोकांना येऊन बसतात, कुणी असू ते. त्यामुळे आपण अडाणीच. परदेशात तसं नाही. परदेशामध्ये सगळं सुशिक्षित आहेत लोक. हा, सुशिक्षित आणि तो हुशार सुशिक्षित, त्याला जगाचं नॉलेज, कुठल्या देशाचं नॉलेज, संस्कृतीचं नॉलेज, जातीचं नॉलेज, सगळं नॉलेज असल्यामुळं कोण किती करप्शन कसं होतं काय होतं तो फार एक मतदानाला जात नाही. पण त्या लिस्टमध्ये जर कोण अवलाद असन चांगली त्याला मतदान काय, याला संधी द्या, याची प्रॉपर्टी कमी आहे. हा, आपण आज केले त्याला काय पोर आहे का, त्याला काय कोण आहे का, त्याच्यामुळे तो करू शकत नाही. द्या मतदान, द्या मतदान, द्या मतदान. पोर असण्याचा आणि काय उलट, पोर असलेला माणूस मोठा माणूस पाहिजे होता राज्य करता. पोर प्रपंच कळला असता. पार त्या हागण्या मुतण्यापासून पार चड्डी घेण्यापासून त्या पोरांच्या काय खर्च आहे. हा पोर संसार येतो. हजार लाख वस्तू लागतात. याला काय कुठल्या बी मंदिरापुढे बसून असं केलं तरी याला कुणी देईन. दुसरा संसारी माणूस राज्य करता पाहिजे, असं काय करता. पोर आहे का दुनिया का, यामुळं अडाणी आपण. ह्या दोघांचा रंगारंग कार्यक्रम झाला बा चालू. वयात किती अंतर आहे, बरंच अंतर आहे. ती 36ची, ही 22चा. आता 22चं म्हणजे सोपं काम नाही. तुम्हाला नांगरायला सुरुवात केली ना, त्याचं कुठं पाणी गरम होत नाही, पाणी बाहेर फेकलं जात नाही. इंजिन वाचतं, ध्यानात ठेवा. ती रगाट नांगरत फार नको नको म्हणूस तर कार्यक्रम, पण नको आता. असं सुख मान्य आहे ना, वयानुसार 51 वर्षाची व्यक्ती कोण नाही मिळू शकत. मिळू बी शकतं. त्याची डेरीन, त्याची चरबीन, चालणं, त्याचं दाफा टाकणं, त्यांनी व्यायामकडे लक्ष दिलं तर, योगाकडे लक्ष दिलं तर. माझ्याकडे आहे ती वनौषधी, तशा स्वरूपाच्या वनौषधी खाल्ल्या तर. पण लोक आजकाल बघा कशी असतात, काय कोणाची कोणाला काय घेण देणे अशी लोक आहेत. आपापल्या मध्ये कसं बी जगायचं. नवीन पिढी इथं विषय असा झाला की यांचा रंगारंग असं तराट कार्यक्रम चालू झाला. बाई खुश, ठोक्या खुश. आणि नवऱ्याला काय माहीत असण्याचा ते 350 किलोमीटरला. हे सगळं झाल्यानंतर शिवाय पैशाची मागणी करायला लागली त्याला, बायको नवऱ्याला, की तुझ्याकडं एक सक्षम म्हणजे बाईला पूर्ण तिची भूक शमवण्याची क्षमता नसेल तर पैसा तर आहे ना, दे माल, दे माल. नवऱ्याचं बायको भांडण तुम्हाला माहिती, सकाळी झालं चालू संध्याकाळी मी पर्यंत मिटतं. तो म्हणायचा तुला पैसे कशा लागतात सांग, तुला काय घ्यायचे, डाळ संपली का, किराणा संपलाय का, साडी पाहिजे का, मी पाठवतो ना, तेवढे देतो ना, एवढे पैसे कशासाठी. असे दोघांचे भांडणं, तर ती चिडीला जायची. तो मला सांगतो इतकी जबरदस्त वासनेच्या बुखेच्या आहारी गेली त्या ठोक्याच्या ही मैनाबाई. याच्यातून अशा परिस्थितीत 100% खून कोणाचा मृत्यू ठरलेला असतो. इथं कोणाचा शॉट झालाय बघा आता. हा जो ठोकेकर आहे अमित आणि मैनाबाई, यांचं जे प्रेमसंबंध आहेत असे लोक म्हणतात. हे यांचं जे लफडं आहे बा, ही लफडं त्या मैनाबाईच्या भावाच्या कानावर गेलं. आणि भावाचं नाव आहे संकेत. त्याची तो बारका होता, बहीण मोठी होती. म्हणला तू काय आबरू गा ठेवती का नाही आम्हाला. म्हणला आम्हाला वावरायचं असतं, लोक चर्चा करतात, पाहुणराव चर्चा करतात, सारखं येतोय तू त्याबरोबर बाहेर जातीया, गाडीवर जातीया, काय का नाही मला लाज लज्जा शरम आबरू इज्जत फार इकून खाल्ली का काय. मग ही रडायला सुरुवात केली. हा तुझा दाजी 2-2, 3-3 महिने घरी येत नाही, मला खाय आता खोटं नाटक माणूस सांगू शकतो, खायला प्यायला देत नाही, असं नाही, मी कोणाला सांगू माझं दुःख हे ते, आणि आमचं तसं काय नाही, तो फक्त माझा मित्र आहे, म्हणजे असंच.
भाऊ पागाळला. मला ताई काळजी करू नको, दाजीकडे बघावंच लागेल एक दिवस. माझ्या पण डोक्यात तिची कवा बघायचं सांग. म्हणजे बघावं लागेल म्हणजे त्याला चांगला मला देतो प्रसाद असं तसं. भाऊ म्हणायला लागलं. म्हणजे असं नाही द्यायचं, असं द्यायचं. हा असंच असतं. ही खपवायची आवलात. पेन्शन मिळून बँक बॅलन्स नॉमिनी बँकेत मीचे 70-80 लाखाला मारा नाही बा. तुझी बिला इच्छा हाय फाय गाडी घ्यायची, तुला काय करायची, मी आहे ना. बघा दुनिया बेकार काम. ही असलं भाऊ त्याच्या मन मी लगेच फुटायला लागले. तू म्हणला आहे ना एवढ्या आपण समाज लोक बघतोय सगळेजण पैशासाठी जगत्यात, पळत्यात, कष्ट करतात. जेवढं कमावतात तेवढं ते जगण्यासाठी खर्च होतात. कारण महागाई तेवढी प्रचंड वाढली, कुणाचं शिल्कीत राहत नाही, काय नाही. आपला रेडीमेड मिळतोय ना गोळा लोण्याचा, काय नाही म्हणायचं. ताई मला तू फक्त आदेश दे, याचा कार्यक्रम आपण राबवू. बहीण भावाचं एकमत झालं, याला संपवायचा दाजीला, लखन देवटीला. मग ते म्हणला दुनियाला पुढे गेली. अरे पण कसं महाराज त्याला कसं काय? मला इडी का काय दुनियाला पुढे गेली. आपल्या खाटामध्ये ठोक्या बी समाविष्ट करून घे. दाजी नंबर 2. हां, कुली नंबर 2 नाही, दाजी नंबर 2. हां, त्याला काय लग्न कायदेशीर झालं की झालं. सध्या फक्त आता स्टेपनी लागतीच रोटायर. नवी कोरी गाडी असून द्या तरी स्टेपनी लागतीच. कवा पंचर सांगता येत नाही. त्याच्यामुळं त्याची ही ठोक्यामध्ये स्टेपनी होती तिची. म्हणला चला ह्याला बरोबर घ्या. तिघांनी गाठली मुंबई. याला मारायचंय बरं का आता लखन देवट्याला. तिघांनी मुंबई गाठली. मुंबईत गेले. अंदाज घातला परिस्थिती त्याच्यावर ह्याच्यावर एक दिवस राहिले. पण एकमेकाला बोलणं झालं. इथं कार्यक्रम करायला नको, माझं ऐका म्हणला. सगळ्यांचं एकही इथं कार्यक्रम घरी चला म्हणला. आपलं एक तर ही मुंबई आहे. आपण याला मारलं तर बॉडीची विल्हेवाट लावणं माखटीन होऊन जाईल. हा, दादागी नाक्या चौक्या माणूस लय येत. हा, जमीन थोडी माणसं लय येत. इथं आपला नको कार्यक्रम, चला आपलं घरी बघू, विचार करू. भेटलं, वेटीगाठी झाल्या, परत आले घरी तालुक्याच्या ठिकाणी. आल्यानंतर म्हणले काय करायचं. म्हणले आता एक काम करा, याला जर खपवायचं असेल ना तालुक्याच्या ठिकाणी त्यालाच बोलवून घ्या इकडं काही निमित्ताने. बहिणीला काम दिलं. बहिणी झालं फोन चालू नवऱ्याला. लय आठवण येते तुमची. याल कधी हो घरी घरधनी, याल कधी हो घरी, असं पूर्वी सुंदर गाणं होतं मराठी. हा, आता त्याचा बदल झाला हो. काय आता कलियुगे याल कधी हो घरी. हा, ठोक्या मी लपून ठेवते, तुम्ही या एक दिवस धनी. हा, मारतेच तुम्हाला. असंही आता कारण चालू आहे. असंच चाललंय आता. ही संपर्कात कंटिन्यू फोन वाढले. तो म्हणायला ही शनिवार रविवार सुट्टी आली. आता शुक्रवारची घटना आहे. शनिवार रविवार सुट्टी आहे. शुक्रवारीच जातो. शनिवार रविवार सुट्टी, रविवार रात्री बसलो तरी मी मुंबईत पोचल. जातो 2 दिवस घरी. सारखी बायको जरा प्रेम होतो आले, किचकिच बी करा ना, काय व्हायना. गड्याचं असं असतं. तो मिळालेला नियतीचा संकेत होता, तो कॅच करायला पाहिजे होता त्याने. हा, त्यामुळे मी काय सांगतो, सावध राहा, कसे राहा. एवढे फोन कधीच येत नाहीत. लोकेशन पाठवा कधीच म्हणत नाही. सारखे फोन येतात 2-3 तासाला. अहो जेवले का हो तुम्ही. असं काय असा पाजर फुटलाय बाबा. मारेकरी रस्त्यात टपून बसले. ठरलं असं की गाडी घ्यायची. 8-10-15 हजारात गाड्या मिळतात कार. हा, स्क्रॅपमध्ये आमचा 30-40 हजारात मिळून द्या. तशा प्रकारची हिने थोडंफार डाग होते हिच्याकडे. डाग म्हणजे दागिनं निकला असते आणि केलं भांडायला मोकळं. त्यांनी एक सुपारी दिली सुपारी किलरला, आणि त्याचं नाव आहे राजाबाई. 4 लाख रुपयाला. मला तू तालुक्यात तिथं उतारला, घराकडे यायला रिक्षा 1-2 किलोमीटर अंतर आहे, तू फक्त टपून राहा. हा, ठोकायचं आलं की, आणि ह्याला रस्त्याचा अपघात दाखवायचा. अज्ञातो आणि त्या धडकीने मृत्यू असं पोलीस स्टेशनला झालं की आपलं काम ओके. मग काय कोटभर रुपये सगळे मिळते, नॉमिनी आमच्या पॉलिशा फेलिशा, आणि आपली मग रंगारंग रोजच चांदीच बा. हा, ठोके करायला तुला तर ना मी खालून वरून पार सोन्याने माडावते. मला कोटी रुपये मिळल्यावर चुंगीला सुद्धा एखादी चेन घालते. हा, चेन लागते चुंगीला सुद्धा. ठोक्याला त्या लय नालायक दुनिया निघाली. असं प्लॅन केलं न तिचा भाऊ आणि ठोकेकर आणि तो त्याची 3 जण आरोपी. तिथं ही घरी होती. पाठ 3ला 4 होतो. जसा उतारला ना याच्या डोक्यात काय रिक्षा घ्यायची आणि ओ म्हणे रिक्षा वगैरे घेऊ नका, मी तुम्हाला न्यायला येते. हा, थोडं पुढं चलत या. तिथं
ती आलं चलत 2-4 वेळा 10 फोन झाले असते ह्या गाड्याला कळायला पाहिजे होतं एवढे आज इथं या तिथं या लोकेशन पाठवून उतारला का काय गरज आहे. ह्या लोक बी बधीर झाल्यात तुम्हाला सांगतो बिरड अन्न खाऊन यांना बी सावध होत नाही वाटकून बिचार उतारला त्या अंधारात मला इकडे या चौकात क्रॉस चौकलडून या अलीकडे बस स्टॉप पासून चौक आणला पुढे यायला लागला ही आल्टो अशी बांगारात कुजलेली चालू तिला काय 2 लिटर पेट्रोल तरी ओके काम अशी जोरात ठोक दिली म्हणता त्या लखनला 3 जण आतमध्ये ठोक दिलं ते उडावल्यासारखी उचलून पडलं माणूस काय लगेच मरतो का हातपाय हालायचं ही यांना असं वाटलं आलं ही तर जिवंत आहे बरं का मागं पुढं बघितलं परत गाडी बघितली आणि पाठे टायमाला काय कोणी गर्दी नव्हती परत उडावलं दोनदा उडावलं गेली गाडी निघून दुसऱ्यांदा उडलं मात्र कठडा असतो ते 1-3 फुटाचा भिंतीचा तर ते आपटलं डोकं फिकं ते जागाव खालास झालं तिथं गेला निघून गाडी गेली निघून तर लोक बच्चे की लाश पर चढ़कर खानदान की लाश पर चढ़कर बच्चे ने कहा अभी खानदान जिंदा आहे त्याप्रमाणे हा जरी मरून गेला बायकून जरी काटा काढला मेवण्याने काढला ठोक्याने काढला तरी त्याचा मोबाईल जिवंत होता चांगला होता फुटला नाही काय नाही पोलीस आले घटनास्थळी लोकांनी फोन केला ती बाई आली मोक्कार आरोड काय थोडा आरोड आहे का हे अवघड दस काय तिची आई मेली या आई मेल्यावर बाई फक्त जॅस आरोड करते त्यांना ठेवा आई मेल्यावर जितकं आरोड आहे तेवढा आरोड नवरा मेल्यावर चलू द्या पोलिसांनी आरोडकडे लक्ष नाही दिलं इकडं बघितलं काय परत फोन बघितला लेटेस्ट लोकेशन बायकोला सोडल्यात मारणाचे फोन त्याच्या पोलीस आहेत ते बोलत काहीच नाही फक्त करून दाखवतात ओके कार्यक्रम बाईचा आरोड बघितला योग्य पद्धतीने आरोड चाललाय का अरे थोडं जास्तच रटिंग चालली असू दे रड 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 आता नेला नवरा रड विधवा झाली तू रड दिलं रडून तिला कच्च वावा आला थोड्या वेळाने दाजी हे काय झालं बघा अवलादी कशी आहेत ते बी त्याला सामील बहीण भावाची कशी अशी जुगलबंदी रडण्याची गडीवर तुरड गडीवर मी रडतो गडीवर तुरड पोलिसांनी त्या ठिकाणी फक्त एकच गोष्ट कॅच केली की हे रडत असताना हा मध्ये पाण्याची बाटली द्यायचा ती 2 घोट पाणी प्यायची ठेवायचा तो पाणी प्यायचा पुटपुटायचे मध्ये आधी 2 जण रडताना म्हणजे एका वे मध्ये माणूस रडत जर असला तर त्याच्यात बाकीचं तो का म्हणणार आहे का शिर्डी हात बांधले का पाऊस आला तर वीज पडेल तिच्यावर परत बॉम्ब लायचं मोटर बंद केली का ट्रॅक्टर झाकला होते पावसाने भिजून जाईल परत बॉम्ब लायचं ध्यानात ठेवा एका ती क्रिया अशी रडण्याची त्या मानसिकतेमध्ये माणूस फक्त रडतोच ते मध्ये आधी बोलत नाही मध्ये आधी बोलल्यासारखं करायचे मग ते पोलीस आहेत उडत्या पाखराची केस मोजणारे प्राणी म्हणजे बरोबर ठीक आहे लय कुठं जायची गरज नाही आपण नुसता कॉल डिटेल्स त्या बाईचं मृताचं मेव नाही का त्याचं आता डिजिटल सगळे काना खतरनाक कार्यक्रम राबवला मेवण्याचं जावायचं याचं कधी बोलणं नाही 2-2 महिने डायरेक्ट कॉल मारण्याची ती मुंबईला गेली तेव्हापासून असं सगळ्यात म्हणले संशयित 2-3 महिला कॉन्स्टेबल बेकार का साक्षात जगदंबा म्हणले महामाया उचलायची आपल्याला मैनाबाई उचलायची बा ते कॉन्स्टेबलच आहेत यस सर मैनाला दैना करीत आणते ओके उचलली मैना उचलली रिबीट केली ही 2-4 ही आंगाळ वांगाळ आहे साईडची ती ठोकेकर तर आहेच पण ती सुपारी किलर आहे ना घे आतमध्ये हे असे भयानक लोक आहेत ना हे खरं असे नष्ट झाले पाहिजेत कारण कुठलंही देऊ शकतं सरकार आता काय आता तर लय हुशार सरकार आहे ध्यानात ठेवा प्रत्येकाला असे ॲडव्हर्टाईज पेपरात देऊन गोळ्या घालायची गरज नाही एन्काउंटरची गरज नाही अनेक प्रकार असतात कैदी संपवण्याची हे संपवले पाहिजेत आता 10-15 तोळं म्हणजे मला कधी कधी असं वाटतं बिचारा नवरा गेला त्याने कमावलेले पैसे बिशे समजा काय विषय होईल पण ही 2-4 सुटून आहेत बा तिचे का 8-10 तोळं होतात मग एवढ्या मोठ्या साहेबाची बायको 10 तोळ्याची किंमत साधारण 15-17 लाख होत्यात म्हणजे गा लावलं बा तेवढं पैसे म्हणजे आता असं आहे बा गा लावलं तर ती नाही सुटावं 4-6 महिन्यात हे असं व्हायला बसलंय
बघू आता हे मृतक जे आहे त्याचे आई वडील समजा नसते ह्या वयात, पण भाऊ इतर जवळचे नातेवाईक असतात, तर भाऊचं बी असं असतं चुली झाल्या दोन आणि तुम्ही आम्ही कोण, असा विषय. तर त्यांनी कुणीतरी सपोर्ट केला तर त्या मृताला न्याय मिळेल आणि हे दुसऱ्याला मारायला बाहेर निघण्याऐवजी आत्महत्याच राहिलेले बरे. इतकी भीषण आणि भयानक घटना घडलेली, याच्यातून बोध घ्या. आणि मला मात्र आज बारागाड विद्येबद्दल, अजून बारागाड विद्या बऱ्याच लोकांना येते, आता माझा एवढ्या चॅनलच्या संपर्कात माध्यमातून सांगतो, बारागाड विद्येबद्दल कुणाला माहिती असेल तर मला फोन करा, काही अवगत असेल तरी फोन करा. फायद्याचं आहे तुमच्या, माझ्या आणि माझ्या समाजाच्या. रामकृष्ण हरी माऊली.